Good morning to all. So let us start the next lecture of straight line. त्यात मला next point आहे two intercept form. Two intercept form ही मला दुसरं नाव आहे double intercept form. Double intercept form. ओके. आता याच्यामध्ये बघा टू इंटरसेप्ट फॉर्म ऑफ ए स्ट्रेट लाइन is x upon a plus y upon b is equals to 1. X by a plus y by b is equals to 1, where x intercept is equals to a and y intercept is equals to b. बघा थोडंसं लक्ष द्या. दोन इंटरसेप्ट आहेत, स्मॉल ए आणि बी, पण ते दोन्ही इंटरसेप्ट कुठं आहे? डिव्हिजन मध्ये आहेत. म्हणजे x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल्स टू 1. या इक्वेशनला काय नाव आहे किंवा व्हॉट इज नेम ऑफ दिस इक्वेशन? इट इज कॉल्ड ॲज टू इंटरसेप्ट फॉर्म. टू इंटरसेप्ट फॉर्म तरी म्हणता येईल, अदरवाइज इट इज कॉल्ड ॲज डबल इंटरसेप्ट फॉर्म. टू इंटरसेप्ट फॉर्म किंवा डबल. डबल मीन्स टू. आणि कोणते कोणते दोन इंटरसेप्ट आहेत? दीज आर ए अँड बी. त्यातला एक्स इंटरसेप्ट म्हणजे स्मॉल ए, वाय इंटरसेप्ट म्हणजे स्मॉल बी, राईट? ए अँड बी आर दी टू इंटरसेप्ट and this is called as two intercept form or double intercept form. What is double intercept form? X upon a plus y upon b is equals to 1, where x intercept is equals to a, y intercept is b. आता तुम्हाला जनरली काय दिले जातात? लाईनचे इक्वेशन दिले जातात आणि क्वेश्चन विचारला जातो व्हॉट इज x इंटरसेप्ट, फाइंड द x इंटरसेप्ट और फाइंड y इंटरसेप्ट और फाइंड बोथ द इंटरसेप्ट. म्हणजे x इंटरसेप्ट तरी फाइंड आउट करा, y इंटरसेप्ट तरी फाइंड आउट करा किंवा दोन्ही इंटरसेप्ट फाइंड आउट करा. तर तुम्हाला सुरुवातीला अशा टाइपचे क्वेश्चन आला तर तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये त्या लाईनला जर लिहिता आलं x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल्स टू 1, तर इझिली तुम्हाला x इंटरसेप्ट डिवायडेड मधला a आहे, y इंटरसेप्ट डिवायडेड मधला b आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही व्हॅल्यूज सांगता येतील. ओके. बघा 2 मिनिटांमध्ये आतापर्यंत आपण काय काय स्टडी केलं 2 मिनिटांमध्ये रिकॉल करतो. सुरुवातीला आपण स्टडी केली स्लोप. स्लोप 3 प्रकारे काढता येतो. स्लोपचा पहिला फॉर्म्युला माइनस ए अपॉन बी. जनरल इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाइन इज ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0, राइट? दूसरा फॉर्म्युला m इज इक्वल्स टू जर 2 पॉइंट दिले असतील तर y2 माइनस y1 डिवाइडेड बाय x2 माइनस x1. आणि तिसरा फॉर्म्युला जर अँगल थीटा दिला असेल तर हा तुमचा तिसरा फॉर्म्युला m इज इक्वल्स टू tan थीटा. जर हा लाईनचे इक्वेशन दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरा. 2 पॉइंट दिले असतील तर हा फॉर्म्युला वापरायचा आणि अँगल थीटा दिला असेल तर हा तिसरा फॉर्म्युला वापरायचा. हा झाला स्लोप. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा टर्म बघितला होता स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये काय होतं? जर तुम्हाला m आणि पॉइंट्स x1 y1 जर दिला असेल तर त्या लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करायचे आणि ते इक्वेशन फाइंड आउट करायसाठी एक सिंपल फॉर्म्युला होता y मायनस y1 इज इक्वल्स टू m इनटू ब्रॅकेट x मायनस x1. हा आपण फॉर्म्युला बघितलाय. पण नेक्स्ट काय होता? 2 पॉइंट फॉर्म. म्हणजे लाईनचे जर 2 फॉर्म दिले असतील, सॉरी 2 पॉइंट दिले असतील x1 आणि y1 आणि x2 आणि y2, तर आपल्याला 2 पॉइंट फॉर्म मध्ये लाईनचे इक्वेशन काढा असा क्वेश्चन आला तर त्याच्यासाठी फॉर्म्युला होता y मायनस y1 डिवाइडेड बाय y2 मायनस y1 इज इक्वल्स टू x मायनस x1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. इथपर्यंतचा पार्ट आपण मागच्या लेक्चर्स मध्ये कव्हर केलेला आहे. हा स्लोप, त्याच्यामध्ये हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हे 3 फॉर्म्युले. नंतर हा चौथा
स्लोप पॉइंट फॉर्म, नंतर हा पाचवा 2 पॉइंट फॉर्म. नाउ दिस इज 6 2 इंटरसेप्ट फॉर्म किंवा डबल इंटरसेप्ट फॉर्म. आणि डबल इंटरसेप्ट फॉर्म काय आहे आता सांगितलं मी. व्हॉट इज डबल इंटरसेप्ट फॉर्म? सो इट इज x upon a plus y upon b is equals to 1. तर याच्यावर रिलेटेड एक्झाम्पल 1 बघूया. फर्स्ट एक्झाम्पल बघा, प्रॉब्लेम नंबर 1. फर्स्ट एक्झाम्पल, द इक्वेशन ऑफ लाइन इज 3x minus 4y equals to 12. फाइंड x इंटरसेप्ट अँड y इंटरसेप्ट. बघा इथे दोन्ही इंटरसेप्ट विचारलेले आहेत. अँड ऑल्सो फाइंड द स्लोप ऑफ लाइन, आणि त्या लाईनचा स्लोप पण काढायचा. आता स्लोप काढणं खूप सिंपल आहे. x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट आपल्याला हा स्टँडर्ड फॉर्मॅट माहिती पाहिजे. x upon a plus y upon b is equals to 1. हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, तो माहिती पाहिजे. या फॉर्मॅट मध्ये आणायचा प्रयत्न करा. बघा कसं आणता येईल. सोल्युशन गिवन 3x minus 4y is equals to 12, right? डिवाइड बाय 12. आता कशामुळे डिवाइड बाय 12 केलं? जर तुम्ही उजवी बाजू बघितली असेल तर ती काय आहे 1. तर उजवी बाजू 1 आणण्यासाठी आपल्याला 12 ला कशाने डिवाइड करावं लागेल? 12 ने डिवाइड करावं लागेल. तरच आन्सर काय येईल? 1 आन्सर येईल. सो राईट, डिवाइडेड बाय 12. आणि डिवाइडेड बाय 12 हे दोन्ही टर्मला म्हणजे 3x upon 12 minus 4y upon 12 is equals to 12 divided by 12. थ्रू आउट काय केलं? प्रत्येक टर्मला 12 ने डिवाइड केला. म्हणजे x divided by 4 minus y divided by 3, हा टर्म कॅन्सल, हा टर्म कॅन्सल, is equals to 1. राईट. त्याला असं पण लिहिता येतं x divided by 4 plus y divided by minus 3 is equals to 1. Right? Compare with. कशासोबत कंपेअर करणार? x divided by a plus y divided by b is equals to 1. बघा या दोन इक्वेशनला जर कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू -3. a म्हणजे x इंटरसेप्ट, b म्हणजे y intercept. Therefore a is equals to 4, b is equals to -3. So that is x intercept is equals to a is equals to 4. y intercept is equals to b is equals to -3. Right? x इंटरसेप्ट आला, y इंटरसेप्ट. आपल्याला इक्वेशन लाईनचं माहिती आहे. a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू -4. सो देयरफॉर स्लोप इज इक्वल्स टू -a डिवाइडेड बाय b. a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू -4. म्हणजे हा टर्म काय येतो? -3/4. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ स्लोप. हा कॅपिटल A याच्या सोबत कंपेअर केला. कुठल्या टर्म सोबत? 3x minus 4y minus 12 is equals to 0. या टर्म सोबत. हा A, हा B. ABC, कॅपिटल ABC. कारण जनरल इक्वेशन आपलं काय असतं? A ची व्हॅल्यू 3, B ची व्हॅल्यू -4. त्याच्यावरून त्याची स्लोप काढला. ओके. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2. फाइंड स्लोप अँड बोथ द इंटरसेप्ट. म्हणजे स्लोप पण काढायचा आहे आणि x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट पण काढायचा आहे ऑफ द लाईन. आणि इक्वेशन काय दिले बघा? x upon 4 minus y upon 3 is equals to 2. राईट. बघा तो गिवन सोल्युशन x by 4 minus y by 3 is equals to 2. आपला 2 इंटरसेप्ट फॉर्म किंवा डबल इंटरसेप्ट फॉर्म काय आहे? x upon a plus y upon b is equals to 1. या फॉर्मॅट मध्ये आणायचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी 1 पाहिजे. 1 साठी काय करावं लागेल? टोटल टर्मला 2 ने डिवाइड करावं लागेल. सो x divided by 4 into 2 minus y divided by 3 into 2 is equals to
2 डिवायडेड बाय 2. प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड केलं म्हणजे काय होईल टर्म x डिवायडेड बाय 8 मायनस y डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 1. इथं निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आणा म्हणजे काय करता येईल, पॉझिटिव्ह आणायचं म्हणजे काय करायचं आहे, प्लस लिहायचं आहे. y डिवायडेड बाय मायनस 6 लिहा इज इक्वल्स टू 1. याला कम्पेअर कुठल्या टर्म सोबत कम्पेअर करता येईल आपल्याला, x अपॉन a y अपॉन b इज इक्वल्स टू 1. म्हणजे a ची व्हॅल्यू 8, b ची व्हॅल्यू -6. therefore x intercept is equals to a is equals to 8. y intercept is equals to b is equals to what, -6, right? ठीक है. So therefore now slope is equals to m is equals to minus a divided by b. आता a आणि b ची व्हॅल्यू सांगता येईल का बघा, कारण इक्वेशन काय दिले असं लिहिता येतं 1/4x प्लस -1/3y -2 इज इक्वल्स टू 0. या इक्वेशनला असं लिहिता येतं. म्हणजे याला कशासोबत कम्पेअर करणार, ax by प्लस c इज इक्वल्स टू 0. म्हणजे a ची व्हॅल्यू 1/4, b ची व्हॅल्यू -1/3, c ची व्हॅल्यू -2. सो स्लोप m इज इक्वल्स टू -1/4 डिवायडेड बाय -1/3. म्हणजेच काय येतो, मायनस मायनस प्लस 3 डिवायडेड बाय 4. 3 वरती जातो, 4 डिवाइड मध्ये येतो. सो 3/4. सो स्लोप इज इक्वल्स टू 3/4. Right? So this is the second problem.